उपाय करताय पण वजन कमी होत नाहीये का? मग पद्धत चुकतीये. आता शरीरात असलेली फॅट जिरवण्यासाठी आणि नवीन फॅट तयार होऊ नये ह्यासाठी काय करायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे. व्यायाम. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हा व्यायाम शरीराला झेपेल अशा प्रमाणात हळूहळू वाढवत न्यावा. कारण शरीरात आधीच थकवा असतो आणि हेवी एक्सरसाइज केला तर शरीर लवकर थकतं आणि 8 ते 10 दिवसातच व्यायाम बंद पडतो. त्यासाठी सुरुवात चालण्यापासून करावी. म्हणजे साधारण 1.5 ते 2 तास चालणं हळूहळू वाढवत न्यावं आणि मग तेवढा स्टॅमिना शरीरात आला की रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग, डान्सिंग, एखादी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ह्यापैकी जे आवडेल ते चालण्याच्या बरोबरीने करावं. त्याचबरोबर दिनचर्या म्हणजे रुटीन आणि लाईफस्टाईल हेही खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, सकाळी आणि संध्याकाळी लवकर जेवा. यामुळे शरीराचं घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक नीट राहतं. योग्य प्रमाणात योग्य हार्मोन योग्य वेळेला तयार होतात. शरीर बॅलन्स स्टेटमध्ये राहतं आणि त्यामुळे वजन वाढत नाही. ज्यांची भूक कमी आहे त्यांनी मुगाच्या खिचडीसारखा पचायला हलका आहार घ्यावा. ज्यांना सतत भूक लागते त्यांनीही पचायला हलका आहारच घ्यावा. पण मग दुपारी साळीच्या लाह्यांचा चिवडा किंवा साळीच्या लाह्या आणि ताक असं खावं. त्याने वारंवार भूक लागत नाही. तसंच जेवणात किंवा इतर वेळीही फळं आणि सलाड्स यांचं प्रमाण जास्त ठेवावं. वजन कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी उत्तम. भगरही उपयोगी पडते. तसंच बाहेरचे पदार्थ, पॅकेट फूड, मैद्याचे पदार्थ आणि पचायला जड असे पदार्थ टाळावे. अशा प्रकारे आहार, व्यायाम आणि औषधांमधला नियमितपणा आणि सातत्य हीच वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे.